रामलीला मैदान, भारताच्या जनमनाचा आरसा. लेखक धनंजय बिजले. ए मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. लता दीदींचे हे स्वर कानी पडताच अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यात अश्रू दाटून येतात. हे स्वर गुणगुणत मी सकाळीच दिल्लीतल्या रामलीला मैदानावर पाऊल ठेवलं. राजधानी दिल्ली मला नेहमीच भुरळ पाडत आलीये. मोघलांपासून ते ब्रिटिश साम्राज्यापर्यंत आणि आता स्वतंत्र भारतातील सारी सरकारे याच दिल्लीतून देशावर हुकूमत गाजवत आली आहेत. सत्तेची सारी शान तोरा आजही दिल्ली मोठ्या दिमाखानं मिरवते. सत्तेची मस्ती, धुंदी, नशा, अवकळा सारं काही इथे पदोपदी अनुभवायला मिळतं. दिल्लीनं अनेक सत्ताधीश घडवले. अनेक सत्ताधीशांना लयाला जाताना पाहिले. आंदोलनं पाहिली, क्रांती घडवली. अनेक बलाढ्य नेते आले आणि गेले. दिल्ली मात्र आजही तितक्याच डौलात उभी आहे. दररोज नवा इतिहास घडविण्यासाठी आजही ती तितकीच आसुसलेली आहे. अनेक ऐतिहासिक वास्तूंनी दिल्ली नटलेली आहे. त्या प्रत्येक वास्तूला, चौकाला, मैदानाला स्वतःचा म्हणून असा खास इतिहास आहे. पण स्वतंत्र भारताचा विचार केल्यास रामलीला मैदाना इतकं महत्त्व कोणत्याच जागेला नसेल. स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या काळात अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असलेलं हे विस्तीर्ण मैदान म्हणजे राज्यशास्त्राच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठीची जणू पंढरीच. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जिना, मौलाना आझाद यांनी इथे अनेकदा सभा घेतल्या. तर स्वातंत्र्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण अशा दिग्गज नेत्यांपासून ते अलीकडच्या काळात अण्णा हजारे, बाबा रामदेव, अरविंद केजरीवालांपर्यंत सर्वांनीच आपल्या आंदोलनासाठी रामलीला मैदानच गाठलं. या कारणामुळे दिल्लीत पाऊल टाकताच मी सर्वात आधी रामलीला मैदानच गाठलं. फेब्रुवारीचा तो महिना होता. या काळात दिल्ली फारच आल्हाददायक असते. तिचा अनुभव मला पदोपदी येत होता. गच्च धुक्यात लपेटलेल्या रामलीला मैदानात सकाळची सोनेरी सूर्यकिरणं. Sample complete. Ready to continue?